दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा निकाल जाहीर झाला होता। यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आष्टी, पाटोदा आणि शिरूर या 3 तालुक्यांचे आमदार सुरेशअण्णा धस हे तब्बल 80,000च्या मताधिक्याने विजयी झाले होते। या गोष्टीला दिनांक 24 नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आमदार श्री सुरेश धस यांनी गत वर्षभरात केलेल्या विकास कामांचा आढावा युवा दर्पण लाईव्हचे प्रतिनिधी ॲडव्होकेट महेश बेद्रे यांनी अत्यंत रोखठोक अशा मुलाखतीच्या माध्यमातून घेतला असून या मुलाखतीमध्ये आमदार सुरेश धस हे विविध विकास कामे, भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे तसेच त्यांच्या पक्षांतर्गत घडामोडी यासारख्या सर्वच विषयांवर एकदम स्पष्टच बोलले आहेत। पाहूया नेमकं कोणकोणत्या विषयावर आणि काय बोलले आहेत ते। अण्णा नमस्कार, युवा दर्पण लाईव्ह मध्ये आपले स्वागत। अण्णा, 23 नोव्हेंबर रोजी आपल्या विजयाला 1 वर्ष पूर्ण होत आहे। या संपूर्ण वर्षात आपल्या मतदारसंघात आपण घडवून आणलेल्या महत्त्वपूर्ण आणि ठळक विकास कामांचा आपण कसा आढावा घ्याल? काय आहे की सर्वात महत्त्वाचं, मी आमदार झाल्याच्या नंतर आपली जी शिंपोरा ते खुंटेफळ योजना आहे तिच्या कामाला प्रारंभ केला। बरोबर। गेल्या 10 वर्षामध्ये 2 ते 3% याच्या बाबतीमध्ये काम झालं होतं। बरोबर। परंतु आता त्याच्यामध्ये आपण सर्वाधिक जास्त पैसे आणले आणि कामही जवळपास मागच्या वर्षीच्या 5 तारखेला मला वाटतं 1 जानेवारी CM साहेबांना आणलं। बरोबर। आपण त्याच्या कामाचा शुभारंभ केला। बरोबर। आणि आता जवळपास 70% ते काम पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर जे पेंडिंग साठवण तलाव आहे त्याचे भूसंपादनाच्या बाबतीत, तो पाटोदा तालुका असेल, शिरूर कासारचा आपला सिंदफाना प्रकल्प असेल, पाटोद्यातला वाघाचा वाडा असेल, हे प्रकल्प जे थांबलेले होते, पैठण पंढरपूर रस्ता थांबलेला, त्याच्या बाबतीतल्या ज्या काही अडचणी असतील त्या जवळपास आता आपण दूर करत आणलेला आहे। बरोबर। फक्त पैठण पंढरपूरच्या बाबतीमध्ये एक्सटेन्शन आणि त्याचे निधी मिळणं, तर निधी सुद्धा उपलब्ध आहे। बरोबर। फक्त 2 वेळा आम्ही गडकरी साहेबांकडे गेलो, बैठक लावली, आणखी एक फायनल बैठक घ्यायची आणि तो संपूर्ण विषय संपून जाईल। आता आपण थोडंफार डोंगरकिनीच्या तिथलं जे आहे ते डांबरीकरण वगैरे केलंय, परंतु चुंबळी, अजून पाटोदा, असं काही अनकम्प्लीट पॅचेस राहिलेले, जे पाठीमागचे शिरूर कासारचे राहिलेले त्याचे कामं आता जोरात त्या ठिकाणी सुरू झालेले आहे। बरोबर। आणि एकंदरीत इरिगेशन, रस्ते याच्या बाबतीमध्ये आपण फार चांगलं काम 1 वर्षभरामध्ये त्या ठिकाणी केलं। मग छोटे छोटे आता पर्यटनाचे पैसे आले, कुठं 25-15चे आले, दलित वस्तीचे आले, हे आता काय प्रत्येक गोष्ट आपण सांगत बसत नाही। बरोबर। परंतु जेवढं आता एक मान्य करावं लागेल की निधीची कमतरता थोडीशी झालेली आहे। आता सद्यस्थितीतही आता राज्य सरकारला परत 31,628 रुपये अतिवृष्टीमध्ये द्यावे लागले। बरोबर। आणि आणखी आपल्याला जे आहे ते शेतकऱ्यांना पण कर्जमाफी येते जून महिन्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। बरोबर। ती पण करायची आहे। मान्य आहे की काही थोडंसं डेव्हलपमेंटला स्लो झालेलं आहे, स्लो झालंय, परंतु थांबलेलं नाही। बाकीच्याही बॅरेजेसच्या बाबतीमध्ये आपण 2 बॅरेजेस करण्याला सक्सेसफुल झालो शिरूर तालुक्यात। बरोबर। आता आष्टी तालुक्यातले 4 बॅरेजेस अगदी कॅबिनेट स्तरावर आहे, ते पण होऊन जातील। बरोबर। इरिगेशनचं काम मोठं होईल। त्यातच हे म्हणजे पाऊस काळ जो आहे अति झाला, त्याच्यामुळे प्रचंड नुकसान इरिगेशनचं झालं, इतरही क्षेत्राचं झालं। बरोबर। तर ते सुद्धा लवकरात लवकर भरून काढण्याचं काम आपण केलं। बरोबर। थँक्यू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आणि आपले सलोख्याचे संबंध हे सर्वश्रुत आहेत।
मुख्यमंत्र्यांना देखील आपण मतदारसंघात सर्वप्रथम या ठिकाणी आणले होते आष्टीच्या कार्यक्रमासाठी. तर त्यांच्या भेटीमुळे प्रत्यक्षात कोणती विकास कामे अशी गतिमान झाली असं आपल्याला वाटतं? हे आम्ही सांगतो ना, आता हे काय आहे की सेंट्रलाइज त्या ठिकाणी झालेलं आहे. हो. आम्ही म्हणतोय ना की पाठीमाग 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय आहे की प्रमाणापेक्षा थोडंसं जास्तीचं कामं ही आली आणि ती प्रत्यक्षात पूर्ण झाली. आता जी कामं पूर्वीची पूर्ण झालेली आहे, जरी ती काही कामं मागच्या आमदारांची असतील, काही मी पण आमदार होतो त्या कालावधीमध्ये, आपल्याला त्या मागच्या कामांना अगोदर निधी द्यावा लागतो. बरोबर. फर्स्ट प्रायोरिटी त्याला द्यावी लागते. दलित वस्तीमध्ये जे कामं केले त्याला, आणि सगळ्या क्षेत्रामधलं थोडंसं, आणि विशेषतः महावितरणच्या बाबतीतले जवळजवळ 11 सबस्टेशन आपण आता सबमिशनला आहे. बरोबर. ती पण आता लवकरात लवकर चालू करतो. बरोबर. थँक्यू. अतिवृष्टी आणि ढगफुटीच्या ज्या मध्यंतरी सप्टेंबरमध्ये घटना घडल्या, आपण स्वतः त्यावेळी ग्राउंडवर मदत केली. त्याचप्रमाणे खरडून गेलेल्या जमिनी ज्या आहेत आणि वाहून गेलेल्या विहिरी ज्या आहेत, त्या संदर्भात वाढीव मदतीसाठी आपण थेट मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडली. प्रत्यक्षात यामुळे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा मिळणार आहे? एक खूप चांगला दिलासा त्याच्यामध्ये मिळणार आहे. काय आहे की लोकप्रतिनिधींनी कुणी एकदा दौरा केल्याच्या नंतर याची रिमेडी काय, याचं सोल्युशन काय हे पटकन लक्षात आलं पाहिजे. बरोबर. आणि मी ज्यावेळेस पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यावेळेस मला जाणवलं की बाबा खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये आपल्याला जास्तीची मदत आवश्यक आहे. आणि ही बाब माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी घातली आणि ती प्रत्यक्षात CM साहेबांनी GR मध्ये सुद्धा अवतरली. त्याच्याबद्दल त्यांचा आभार. आणि एक 3.5 लाख रुपये हेक्टरपर्यंत मदत मिळाल्यामुळं एक महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी जो आहे तो 100% सुखावला हे असं आपल्याला म्हणता येईल. कारण मागल्या कालावधीमध्ये पंजाबमध्ये 50,000 रुपये हेक्टरी मदत दिली, आपल्या राज्यात काय देणार, अशा पद्धतीचं सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती हे चाललं होतं. पण मला वाटतं CM साहेबांच्या घोषणेच्या नंतर ते सगळं स्टॉप झालं. बरोबर. थँक्यू. पाणी, रस्ते, सिंचन, मूलभूत सुविधांची स्थिती, मतदारसंघातील रस्ते, पाणी साठे व सिंचन प्रकल्पामध्ये वर्षभरात काय बदल झाले आहेत आणि अद्याप कोणते प्रश्न महत्त्वाचे मतदारसंघातले या संदर्भातील प्रलंबित आहेत असं आपल्याला वाटतं? बरेचसे प्रलंबित आहेत, परंतु मार्गी लावलेत आम्ही. जसं उखळवाडीचा तलाव याची जवळपास सर्व हेक्टर क्षेत्राची जी आहे ती आपण मोजणी वगैरे केली. खरेदी सुद्धा एक 4-2 हेक्टर सोडता पूर्ण झालेली आहे. वाघाच्या वाड्याचा जवळपास प्रश्न आपण मिटवला आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपलं जाधववाडी पांगरी साठवण तलाव असेल, गवखेलचं साठवण तलाव असेल, भरबळ सांगवीचं साठवण तलाव आहे. आता काही तरतुदी झालेल्या आहेत, परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 12.5 कोटी रुपये निधी हा एकट्या भूसंपादनासाठी म्हणजे खुंटेफळ म्हणजे ठोंबळ सांगवीच्या साठवण तलावाला लागतोय. खुंटेफळ साठवण तलावाच्या बाबतीतले जवळपास भूसंपादनाचे आपण सर्व जे काही प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी होते आपल्यातले, नगर जिल्ह्यातले, सोलापूर जिल्ह्यातले, हे जवळपास मार्गी त्या ठिकाणी लावलेत. आणि त्याच्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध झाला आहे या कामांसाठी निधी. परंतु प्रलंबितच्या बाबतीमध्ये आता आम्ही म्हणजे जिरायत क्षेत्र होतं ते वडळी आणि इतर सर्व गावांचं शिंदफाना प्रकल्पातलं आपण पूर्णपणे हे आता बागायती करून घेतलं आणि त्याची ही मोजणी करून आता तोही प्रश्न मार्गी लागलेला आहे. कुंटेफळ साठवण तलावातलं एकदम 450 हेक्टरचं
आणि मागील काही राहिलेलं असं जवळपास 550 ते 600 हेक्टरचं क्षेत्र आपण आता पूर्णपणे ताब्यात घेतोय. पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये याची संपूर्ण प्रक्रिया ही पूर्ण होईल. कारण एक विभागाचं काम नाही, त्याच्यामध्ये मोजणीचं ऑफिस आहे, कृषीचं ऑफिस आहे, वन खात्याचं ऑफिस आहे. हे सगळे अधिकारी एकत्र बसवणं, एकाच वेळेस मोजणी करणं, हे सगळं त्या ठिकाणी अडचणीचं होतं. परंतु त्यातलाही मार्ग आपण जो आहे तो पूर्णपणे काढलेला आहे. बरोबर. अण्णा, बिबट्याच्या वाढत्या हालचालीमुळे आपण रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज पुरवठा म्हणजे करावा हा विषय आपण सर्वात अगोदर मांडला. या संदर्भातील जे काही निर्णय होतील आणि पुढील परिणामाकडे या बिबट्याच्या विषयात आपण कसे बघता? हे काय, बिबट या प्राण्याची संख्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीनही तालुक्यामध्ये जास्तीची वाढलेली आहे. तर त्याच्या बाबतीतल्या काही उपाययोजना करायच्या म्हणजे काय की शेतकरी रात्रीचं दाऱ्यावरती जायला सुद्धा घाबरायला लागतो. आणि कुठलीही हालचाल काही जरी झाली मतदारसंघातली तरी त्याचा पहिला फोन माझ्याकडे येतो. बरोबर. तर दिवसातले 1-2 नाही 10 ठिकाणी बिबट दिसला, बिबट इकडे पळाला, इकडे गेला. आणि काय औत्सुक्य रूपे सुद्धा काही लोक जे आहेत त्याचे व्हिडिओ तयार करतात. व्हिडिओ तयार करून ते फेसबुक, व्हॉट्सअपवरती टाकतात. त्यातच मध्ये एकतर बिबटची संख्या जास्त आहे आणि याच्यामध्ये एक वाशीच्या इथला येडसीच्या पेरीफेरीमधला टायगर सुद्धा आष्टी तालुक्यामध्ये आला. दुर्दैवानं त्यांनी काय केलं, तो गोल्हार नावाचा जो मुलगा होता त्याचा बळी त्या ठिकाणी घेतला. ऍक्च्युअल ती दुर्दैवी घटना झाली. त्या टायगरचं सुद्धा बऱ्याच दिवस वास्तव्य हे आपल्या आष्टी, पाटोदा, शिरूरकडे तो सरकला नाही. पण आष्टी आणि पाटोद्यामध्ये मात्र त्यांनी बऱ्यापैकी 4-2 झटके देऊन या ठिकाणाहून गेला. तर आता काही यंत्रणा आपण मागवतोय बाहेरून, जे 15 मीटर रेडियस मध्ये 12 ते 15 रेडियस एनाइडर. एनाइडर ते पण आपण जुन्नरशी बोललो. आपले अधिकारी आहेत अमोल मुंडे म्हणून, त्याचा टायगरवरती आणि याच्यावर चांगला अभ्यास आहे. ते असतील, DFO गरकळ असतील, आपण इथले काकडे, हे सगळेजण वॉच ठेवून त्या ठिकाणी असतो. आणि आता काही सायरन टाईप काही गोष्टी आहेत त्या पण कानावर आलेल्या आहेत. म्हणजे रात्रीचं म्हणजे दिवसाच का होईना, जर लांब शेतामध्ये जायचं असेल आणि हा प्रॉब्लेम आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये जास्तीचा काय जाणवतोय, त्याचं कारण असं आहे की वस्त्या ज्या आहेत त्या विखुरलेल्या आहेत. बरोबर. गावामध्ये लोक प्रत्यक्षात कमी राहत आहेत आणि वस्त्यावरती जास्त राहत आहेत. आणि नेमकं वस्त्यावरती याचं दर्शन होत आहे. तर काहीसा राज्य सरकारने सुद्धा त्याच्या प्रजननाच्या बाबतीमध्ये स्टॉप करायचं, नसबंदी वगैरे. नसबंदी आपण त्याला म्हणतो. तर तो सुद्धा विचार राज्य सरकार करत आहे. तर त्याच्यामध्ये जुन्नर आणि ह्या भागाबरोबर आपलाही भाग घेतला पाहिजे. ही संख्या जी आहे ती प्रत्यक्षात समोर येत नाही. सुरुवातीला आपल्याला बरं वाटत होतं कारण डुकरांची संख्या ही आपल्याकडं जास्तीची आहे. तर डुकराचा 100% बिमोड करण्याचं काम जे आहे ते बिबटकडून होत आहे. परंतु आपल्या इकडचे काही डुक्कर ते बिबटपेक्षाही म्हणजे पावर तर बिबटची जास्तच आहे, परंतु उंची जास्त आणि ताकद जास्त झाल्यामुळं कदाचित तो त्याच्याकडे जात नाही. बरोबर. मग तो शेतकऱ्याच्या करडाकडे येतोय, वासराकडे येतोय, एखाद्या गाईकडे येतोय. असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतंय. तर जर मध्ये आता माननीय उपमुख्यमंत्री आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं की काही बिबट हे वन तारामध्ये नेऊन सोडण्याची वेळ आता आलेली आहे. बरोबर. तर केंद्र सरकारकडे तशा प्रकारची
दोन्ही बाबतीतली मागणी मला वाटतं राज्य सरकारच्या वतीनं गेलेली आहे. हो. म्हणजे नसबंदीच्या बाबतीतही आणि हे बिबट वनतारामध्ये सोडण्याच्या बाबतीत. बरोबर. तर त्याच्यामध्ये आमच्याही भागाचा समावेश त्या ठिकाणी करावा अशा प्रकारची विनंती ही आपण गणेश नाईक साहेब, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी करणार. अण्णा, ग्रामीण भागात आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या सुविधा मजबूत करण्यासाठी आपण या वर्षभराच्या कालावधीत कोणत्या वेगळ्या योजना राबवल्या आणि प्रत्यक्षात याचा कशा पद्धतीने फायदा झाला? उदाहरणार्थ आपला जरेवाडी पॅटर्न असेल तर त्याच्यामुळे गुणवत्ता जी वाढली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची, तर त्याचा कशा पद्धतीने नेमका फायदा होतोय आणि याला विस्तारित स्वरूप आपण कसं देणार आहे? काय 2-3 महिन्यामध्ये जवळपास 12 ते 13% गुणवत्ता सुधारल्याचे रिपोर्ट्स आपल्याकडे आलेले हो. शिक्षणाच्या. हो. त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करतोय, परंतु ह्या मधल्या ऑनलाईन बातम्यामुळं त्याच्यामध्ये काही खंड पडलेला आहे. बरोबर. तर तो सुरळीत करून घेण्याकडे आमचा कल आहे. आणि अजूनही काही शिक्षकांचं बॅलन्स करण्याची आवश्यकता आहे. ते आपण सतत BEOंना सांगत राहतो, परंतु खालच्या पातळीवर काही एखाद्या गावचा किंवा कुठला शिक्षक काढला हो. तर लगेच ते गाव अंगावर येते. अशा सुद्धा काही प्रकार घडत आहे. त्यातून मार्ग काढून आपल्याला गोरगरिबांची लेकरं हो. शिकली पाहिजे, त्याच्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी चालू असतो. हो. NRHM मधून आपण नवीन काही PSC केंद्र हो. धावला, वडगाव, बीड, सांगवी, माथुरी असे जे आहेत हो. ते करतोय. परत केंद्र सरकारच्याच माध्यमातून काही ग्रामीण उपकेंद्र जे आहे, हो. उपकेंद्राची सुद्धा स्थापना जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आपण या ठिकाणी केलेली आहे. बरोबर. तर असा प्रयत्न आपला चालू आहे. बरोबर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आपली बीड जिल्हा भाजपाकडून निवडणूक प्रमुख म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर आपले कशा पद्धतीचे नियोजन सुरू झालेले आहे? पहा, मला प्रमुख म्हणून केलं काय, ह्या साधारणतः निवडणुका त्या भागातल्या तिथल्या नेतृत्वाच्याच हातामध्ये असतात. बरोबर. तर पार्टीने संधी दिली तर आपण सगळीकडे जाऊन शक्यतो प्रचारामध्ये आमची जबाबदारी काय आहे की ते तिकिटाच्या भानगडीमध्ये आपण न पडता हो. सुसूत्रता कशी आणता येईल. आणि भारतीय जनता पार्टीकडे लोकांचाच मुळात कल आहे. बरोबर. आम्ही फार काही दिसमार्क आहे म्हणून हे करत नाही, परंतु बिहारच्या निकालाच्या नंतर हो. एक साधारणतः लोकांमध्ये असं मेसेज जातोय की भाजपा हा चांगला पक्ष आहे, डेव्हलपमेंटचा पक्ष आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्या बाबतीत चांगलं काम करतायत, इतर मंत्री सर्वजण काम करतायत आणि सगळ्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्र पुढे जातोय. त्याच्यामध्ये क्रमांक 1चा लोक मार्क जे आहे ते भाजपाला देत आहे. बरोबर. त्या माध्यमातून जास्तीत जास्त सीट निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. बरोबर. थँक्यू. आपल्या मतदारसंघात अण्णा 2 माजी जे आमदार आहेत त्यांनी वेगळ्या राजकीय प्रवाहाशी समन्वय साधलाय. या पार्श्वभूमीवर आपले स्थानिक संघटन आणि यंत्रणेला अधिक मजबूती मिळावी यासाठी आपण काही विशेष पावलं आता उचलणार आहेत? हे बघा, धोंडे साहेब तिकडे गेले, आळू काका पहिले तिथेच आहे. आता त्यांना बिचाऱ्यांना काही ना काहीतरी करावं लागेल ना. राजकीय हालचाली त्यांनी केल्या. ऍक्च्युअल मला वाटलं नव्हतं की बाबा ते भाजपाला सोडून जातील. हो. त्यांनी मधल्या कालावधीत भाजपाशी संधान साधण्याचा प्रयत्न केला. हो. तरी मी कधी कुठं काही म्हणलेलो नाही, काही नाही. बरोबर. आणि मग ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू आणि आमचं संघटन मुळातच चांगलं आहे. बरोबर. ते अधिक व्याप्तीनं कसं वाढावं. हो. अनेक नवीन लोक आमच्यामध्ये आलेले आहेत ह्या कालच्या निवडणुकीमध्ये. निश्चित. त्यांनाही आम्हाला सामावून घ्यावं लागेल. बरोबर. जुने नवे सर्व एकत्रित आणि भाजपाला मानणारे, कदाचित त्यात मला न मानणारे काही लोक असतील, परंतु पार्टीचे जे आहेत हो. हो. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण ही वाटचाल भारतीय जनता पार्टी म्हणून पुढे चालवण्याचा प्रयत्न करू. 2 शेवटचे राहिलेत.
तरुणांसाठी रोजगार कौशल्य विकास मतदारसंघात कोणत्या नव्या उपक्रमांची गरज आहे असं आपल्याला वाटते? काय ITIच्या जागा वाढवून हो. आता केंद्र सरकारच्या कौशल्य विकासाला खूप काही चालना देणाऱ्या योजना देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी दिलेल्या. हो. की लोढा साहेब जे त्या खात्याचे मंत्री आहेत हो. ते सातत्यपूर्ण काही नवीन संकल्पना आणत आहे. बरोबर. आता काय आहे की संभाजीनगर जे आहे आपलं कॉरिडॉर सँक्शन केल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार एवढ्या मोठा डेव्हलपमेंट ही संभाजीनगरची चालली आहे त्याची कल्पना कोणाला येईल. परंतु काय आहे की आपल्याकडं अतिशिक्षित जे मुलं होत आहेत उच्च शिक्षणासाठी जे बाहेर जात आहेत ते जातात. परंतु आफ्टर 10th आफ्टर 12th इथे नारायणांची संख्या जास्त आहे. बरोबर. त्याच्यामध्ये कौशल्य विकासाच्या बाबतीमध्ये जे ट्रेड्स आहेत आपल्याकडे या ट्रेड्सची संख्या वाढण्याची आवश्यकता आहे. त्याची विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची आवश्यकता आहे. याच्यावरती आम्ही जोर देतोय आणि काही यश पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला आलेलं दिसेल. हो. आणि हे जे इथलं शिक्षित किंवा प्रशिक्षित मनुष्यबळ आहे हो. हे मनुष्यबळ आपल्याला बऱ्यापैकी संभाजीनगरला भविष्यामध्ये ट्रान्सफर करता येईल. अण्णा, पाटोदा तालुक्यातील सौतड्यापाशी विंचरणा व्हॅलीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी जी काही महत्वाकांक्षी योजना आखली आहे तर त्याचं स्वरूप नेमकं कसं असं? विंचरणा व्हॅली काय म्हणजे आता पाणी समजा हे करायचं ती जी योजना आहे विंचरणा व्हॅलीची तर त्याबद्दल काही आपलं एस्टिमेट वगैरे झालेलं आहे का किंवा तशा पद्धतीचा काही निर्णय आहे का सर? विंचरणा व्हॅलीमध्ये आपण बाकीचं काही करत नाहीये. सौताडा व्हॅली जी आहे ती कृष्णा खोऱ्यामध्ये येते. पाटोदा तालुक्याचं 4% लागवडी योग्य क्षेत्र जे आहे 96% हे मांजरा आणि विशेषतः मांजरा खोऱ्यात काही पार्ट फक्त सिंदफानाकडे जातो म्हणजे गोदावरीकडे. परंतु मेजर आपला मांजराकडे आहे आणि तो जो पार्ट आहे एकटा त्या पार्टमध्ये आता नाविन्य असं होतंय की आपण आता नवीन अंतापूर साठवण तलावाचं एक नवीन हाती घेतोय आणि त्याच्यानंतर लोकांची डिमांड आहे. सौताड्याची हाईट वाढली पाहिजे. त्याच्यानंतर गुरेवाडीची सुद्धा तीच मागणी आहे. बरोबर. लांबरवाडीचे फक्त काही दुरुस्ती वगैरे आहे आणि त्याच्यावरती वसंतवाडी आहे. म्हणजे लिंकमध्ये आणखी एक साठवण तलाव वाढविण्याचा आपण त्या ठिकाणी विचार करतोय आणि ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे जे अतिरिक्त पाणी खाली वाहून जाते ते परत ह्याच नदीला भेटणार म्हणजे कृष्णेलाच भेटणार. बरोबर. ते फक्त आपण वनवेवाडी मातावळी मातकुळी चिंचपूर भातुडी या मार्गे ते परत जामखेड तालुक्यामध्ये इकडनंही जाता येईल पलीकडनं जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण ते फक्त ओव्हरफ्लोचा. बरोबर. त्याच्यावरती मध्ये पाण्याचा हक्क राहणार नाही. बरोबर. कारण पाठीमागे एकदा आपण असं केलं होतं परंतु त्याची फार वाईट चर्चा तत्कालीन विरोधकांनी निगेटिव्ह केली. आपण त्याला ओव्हरफ्लो हा शब्द वापरतो. हे सगळे प्रकल्प भरल्याच्या नंतर म्हणजे अगदी जामखेडचे खालचे भुतावडा वगैरे त्याच्यासह भरल्याच्या नंतरचा पुढचा प्रश्न तो आहे. अण्णा, खुंटेफळ साठवण तलाव ही आपली महत्वाकांक्षी योजना होती तर त्या तलावातलं जे आता ती पूर्ण झाली आता त्या तलावातलं जे पाणी आहे तर ते पाटोदा तालुक्यातही आणणार डोंगरकिनी वगैरे परिसरात अशी काही चर्चा आहे तर तसं काही स्वरूप आहे का? काय तसं नाही आहे. पाटोदा आणि शिरूरसाठी आपण वेगळी योजना सरकारकडे मांडलेली आहे तिची आपण अद्याप काही जाहिरात वगैरे करत नाही. परंतु जे 54 TMC अतिरिक्त पाणी
गोदावरी खोऱ्यामध्ये उपलब्ध होणार आहे. हो. त्या 54 TMCच्या वेळेस मात्र आमची त्या ठिकाणी डिमांड आहे की 3.57 TMC पाहिजे. या 2 तालुक्यांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि ते जर पाणी आलं तर मग उन्हाळ्यामध्ये सुद्धा, परंतु ते पाणी आणणं, त्याला स्टोरेज करणं, ह्या सगळ्या बाबी आहे. त्याचं काहीसं सर्वेक्षण वगैरे आपण त्या ठिकाणी हाती घेतलंय. परंतु ते हाती घेत असताना त्याला राज्य सरकारची मान्यता मिळवून घ्यावी लागते. मान्यता मिळवण्याच्या दृष्टीनं आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्याला लगेच इतक्या तात्काळ काही यश येण्यासारखी परिस्थिती नाही. बरोबर. ज्या वेळेस ते तिकडचं पाणी उपलब्ध होईल, ते उपलब्ध झालेल्या पाण्याच्या नंतरचा तो विषय आहे. बरोबर. अण्णा, मतदारसंघातील ज्या आपल्या प्रमुख नद्या आहेत, म्हणजे मांजराचा उगम तर पाटोदा तालुक्यात आहे. आता अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे असं झालंय किंवा त्या नद्यांमध्ये बरेचसे म्हणजे त्याचं पात्र अरुंद होत गेलेलं आहे. तर त्याचं पुनर्जीवन करणं आवश्यक आहे किंवा पात्राची रुंदी वाढवणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी भविष्यात काय प्लॅन आहे का? आम्ही काय करतोय, नाम फाउंडेशन, हो. त्याच्यानंतर राज्य सरकारकडनं आपण जे गाळयुक्त धरण, हो, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेत, हा जो उपक्रम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि जलसंधारण मंत्र्यांनी घेतलेला आहे, त्याच्या बाबतीमध्ये आपण जे आहे यावेळेस म्हणजे किना नदी असेल, सिंदफाना असेल, बेलपारा असेल, शिरूर तालुक्यात, हो, आपल्याकडची सुद्धा महासांगवीपासून ते विशेषतः अनपटवाडीपर्यंतची, हो, आणि पलीकडे मळेकर म्हणजे मळेकरवाडी म्हणजे डोंगरकिनीपासून हो, ते जे पलीकडचं क्षेत्र आहे, हो, तिथे सुद्धा नदीचं खोलीकरण करण्याची आवश्यकता आहे. बरोबर. आष्टी तालुक्याचं देवळालीपासून खडकतपर्यंत, तिकडे म्हणजे अगदी मेहकरीपासून ते संगमेश्वरापर्यंत, म्हणजे ते मेहकरी खाली येतो दिर्डीला भेटतो. हो. आणि आपली जी पलीकडची सीना नदी आहे, हो. सीना नदीत जास्तीचं नाही, पण जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथं नदीचं खोलीकरण करून हे पात्र शाबूत ठेवणं आणि म्हणजे ओव्हर फ्लँकिंग होणार नाही. बरोबर. यावेळेस जे नुकसान झालेलं आहे ते ओव्हर फ्लँकिंगमुळे जास्त झालं. बरोबर. आणि ओव्हर फ्लँकिंग का झालं तर लोकांच्याही चुका नाही. इतका पाऊस कधीच पडलेला नाही. बरोबर. आता 80-90 वर्षाचे सुद्धा माणसं सांगतायत की आमच्या आयुष्यात एवढा पाऊस पडला. मग आता हे जो अनाकलनीय पाऊस पडलेला आहे, त्यामुळे यंदा झालं, परंतु भविष्यात असा काही प्रकार होऊ नये याची पूर्ण काळजी आणि पुढच्या हे सगळंच्या सगळं काम काही एका वर्षामध्ये होणार नाही. बरोबर. परंतु 2 वर्षापासून, कारण किना नदी आपण म्हणतो, हो. त्याला पाथर्डी तालुक्यात वेगळं मनकर्णा का काय नाव आहे, मनकर्णिका. हा मनकर्णिका. आपण घाटशीळ पारगाव पासून ते ती खाली सहज सरळ तांड्यापर्यंत, म्हणजे हो. निमगावच्या तांड्यापर्यंत आणि माळेवाडी स्टेशन 2 पर्यंत हो. त्या ठिकाणी जाते. बरोबर. एक शेवटचा प्रश्न अण्णा, आता आगामी नवीन जे वर्ष आहे आता, तर एकंदर आपला विकासाचा रोडमॅप कसा राहील मतदारसंघाचा थोडक्यात? आपण टोटल सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं काम आपण करत राहतो. जसे जसे प्रश्न येतात आणि मूळ जे महत्त्वाचे आहेत आणि त्यातलं सगळ्यात जास्त लक्ष माझं हे इरिगेशनवरती आणि महावितरणवरती राहणार आहे. अण्णा, युवा दर्पण लाईव्ह साठी आपण वेळ दिला आणि मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप थँक्यू. धन्यवाद.